अरे बापरे ओ माव थंडी वाजून राहिली हो बोले मरतो रे आई ओ बाबा आई आई, 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 हो थंडी वाजून राहिली अरचे 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 भाऊ मेल्या रे शिंगाव त्या नवरा शिवलाल मरून राहिला आणि थंडीनं वाकाया टाकू वाकार वाकाया टाक 2-4 पोते आणून टाकला रे असतं थंडी वाजून राहिली बोले मरतो रे बाबा अरे बापा रे अरचे अरचे भुसणे रे बाबू भुसणे बाप मरून राहिला रे इकडे थंडीनं अरे या न रे उभऱ्या वाला जे कुकडे मेले रे तिकडे का गाजरं खाऊन राहिले का तिकडे भाऊ चांगला डांगऱ्या खाणे चालू अशी माकडे का लक्ष देते ये ना अरचे ये ना मरून राहिलं नवा इकडे अरे बाबा कोणी आलं त्या घरातलं म्हणतो रे बापा खोकला येऊन आला अरे बापा रे झालं बापा आता कोणता रोग आला या माणसाला आता कोण तोंड वाचून राहिला किती वेळ अरे बापा रे माव कधी त्या माणूस असं करत नाही काय झालं काय झालं बापा चादर गिद्दर अंगावर गेलाय नावा देऊन राहिले मोठे मला थंडीच लय वाजून राहिली ना बाबा अयो लय बेकार लय थंडी वाजून राहिली मला दवाखान्यात नाही माय बापा रे हे असं कसं काय झालं हो अचानक एवढी थंडी काऊन वाजून राहिली बाबा आता तर चांगले होते तुम्ही मला काय माहित बापा आता अचानक कसं काय झालं तर चाल बरं लवकर ने बरोबर दवाखान्यात माणूस नसता उपाध्याय आणते आता घेणं देणं आता थंडी वाजून राहिली म्हणते माणूस आता दवाखान्यात नाही म्हणते सांगा आता काय करा आता दवाखान्यात नाही असं लागेल आता एवढी थंडी वाजून राहिली म्हटल्यावर आता कसं घरी थांबणं बी चांगलं नाही ना आता अजून होईन कायचं काही चला बाबा चला दवाखान्यात नेतो तुम्हाला चाल बाप्पा चाल काय माऊली हा शिवल्या तर काय गुंडून चालला रे ते बाया कोण कुठे चाललेले काय झालं बाबा शिवलेले काय माहिती बडा काय झालं तुम्हा गुंडून झाला बा शिवल्या त्याची बायको कधीच नसते याच्यासोबत आम्हीच असतो ना आज बायको घेऊन चालला काय झालं काय नेमकं का काय झालं अरे वहिनी शिवल्या भाऊ घेऊन कुठे चालले बापा गुंडून मोठी चादर टाकेला भाऊच्या अंगा बापा माऊली काय होईन बापा थंडी वाजून राहिली ना आणि तापही आली थंडी वाजून ताप आहे ना म्हणून कसं दवाखान्यात नेऊन राहिली मी त्याला थंडीच वाजून राहिली ना चुलीवर बसवते ना बापा 2 घंटे बसवलं असतं तर काय झाली असती काय तर मग शिवलाल अर्धा देते आणू काय मा घरी आहे गावरांचा पोळे देऊ काय आणू काय देऊ काय झाले ते भाऊ यायचे नांदू लागू मामली माहित आहे काय तर माझ्यानं सोचल्या नाही जाऊन राहिलो एवढी थंडी मुले वाजून राहिली आणि तू यायच्या सोबत गप्पा मारून राहिली चाल बापा चाल तू कोणी गावरात म्हणते तर कोणी म्हणते तापी जो बस कोणी म्हणते चुली जो बस चाल त्याच्या नांद नको लागू चाल पोय लवकर चाल लवकर ऑटो आलेली म्हण चाल लवकर ऑटो घे चाल बरे काळ बरे ऑटो मागचेच तर तुमच्या मागे फेदोळ आहे मागचेच दिले नाही तर पुढे कुठे जाऊ आपलं ऑटो नाही तुम्ही बापा 300 कबूल करताना 200 हाती टेकवता नाही मग ते जमू ना बापा बिमारीचा माणूस आहे ना रे बापा अर्जंट दवाखान्यात नेणं आहे ना कोणतं काम कधी करत हे तर समजायला पाहिजे की नाही तुले कधी पैसे मागा तर देतो ना बाबा पैसे तुझे पैसे का पाहून चालले का कुठे आम्ही बापा गाव सोडून चाललो टाकले आम्ही ना गदड्यावर बापा असं काही आहे का गावात जाऊ ना आम्ही तुम्ही गाव सोडून नाही तुम्ही साऱ्या गावाचे भाव नाही मागचे माये 1000 रुपये तुमच्याकडे तेच तर दिले नाही पुढचे कुठून देसान बापा तुम्ही आणि तुमच्या घरी मागायला पोरगा म्हणते मायले माग माय म्हणते बा नवऱ्याला माग नवरी म्हणते याले माग त्याले माग तुम्ही फिरवता माणसाले जास्त काही बोलू नको ते मागचे पुढचे सगळे पैसे देतो चल याटो काढ लवकर चला आणा मग हे या टिपच्या 300 नगद आणा ना जास्त पैसे कोण आले देतो म्हणून राहिले द्या मग झटकन पटकन आणि ते मागच्या लागल्यास तर मग द्या बापा सकाळी ओढून पाहून राहिला मी थंडीनं मरीन रे बापा मग अंगावर तू दिसून राहिला का 4-3 चादर आहेत म्हणून का माणूस आहेस ना बाबा समजते की तुले काही दवाखान्याचं कामान मी वैश करायला चाललो का बाबा काही लेका काही जसं वापरणं डोकसं
एक शिवलाल बोलले का नाही नेट दवाखान्यामध्ये हा मागचं फेदळ असलं कसं काय नाही मग शिवलाल मी घेऊ त्याच्या बापाला देऊ नाही ना हा, काय नाही नेले दवाखान्यात मरते थंडी मग आठीच अरे बापा काऊन माझ्यासोबत तू तंडून राहिला हा तिकून आल्यावर सगळे पैसे घेजो ना चाल ना मुकाटाने लवकर हा माणूस पाय ना कसा करून राहिला काही कदर येते की नाही तुले बापा कोणाची हा माणूस सगळ्या गावाची मदत करते आणि तू माणसाची मदत करत नाही बाबा हात चानस आहे तुमच्याकडून पैसे काढायचा नाही तर पुढे तर तुम्ही तर एवढ्या दाखवता माणसाले हा पोटात जरी पैसे असतील आता तर सांगा आपल्याला काय झालं राहू द्या दुसरं गावातलं दुसरं ॲटो सांगा तुम्ही बा मागचं फेदळ पहिले फेडा आता ये द्या मग पाहू पुढे काय आता तुमचं कसं बोलायचं भातून बोलायची कडी आहे तुम्ही आता बोलता काय मग करता काय पड्यात या रुपया घेतो ना बाबा पण कसं चालेल बाबा चाल नाही तुम्ही दवाखान्यात नाही गेलो की नाही मरतोले का मला बेजा थंडी वाजून राहिली ना काय सांगू तुले बापा काय अरे जाय रे बापा जाय बा जाय अरे काही अडून पाहू नको बाबा जाऊ दे देवदार मी तुला 100 दिन बा नेते शिवल्या दवाखान्यात नाही बापा मरी नाही थंडीला गाठी बाबा मी रुपये देणार नाही तुला देण्याची ते बाबा माझं का पैसे दाटले का बाबा नाही रे भाऊ माझं पैसे नाही काही काही विचारपूस करावं लागते की नाही नाही याचं ॲटोत जाऊ दे मग पाहून पुढे पुढे जाय रे घेऊन जाय बरं जाय बरोबर माऊली भाऊ तुम्ही म्हणता म्हणून नेतो मी नाही तर नेलंच नसतं हा आणि तिकडून आल्यावर पैसे देता तुम्ही तुम्ही फिरसान मला गोलवर हा काय जा बरं मी बेकार आहो मग हा तिकडून आल्यावर पैसे देतो जाय घेऊन जा बापा शिव झाले चाल ए बाबा चाल बाबा पाय थंडी वाजून राहिली चला बसा याले ॲटोतही बसवलं नसतं मी दवाखान्यात जायची तो गोष्ट वेगळी आहे पण आता कसं तो माऊली बोलला म्हणून आता कसं नाही आले गडा मोतीराम डवरे हाणून पाय दुखून राहिले सायाचे बेजा दुखून राहिले बा टट करून राहिले नाही काय तू हे काय माई दुखून राहिले कधी नव्हत काम केलं ना आपण लोक काही काम नाही केलं ना आता हे एकदमच आलं डवरे हाण्याचं काम म्हणून दुखून राहिले गड्या हे का मग जराशी टानिक घ्यायले गेलो असतो कसं टानिक घेतली कसं आराम पडते गड्या मी काही येत नाही मला काही पोचत नाही ते टानिक आता हा मला कसंच होते बा मी लय दिवसाही सोडली आता जाऊ दे आता सहन कर ना सवय झाली की झाली एकदाची अरे जराशी एक सिंगल फरस घे ना माझ्यासोबत चाल काय नाही होत काय होते सोडली तर नाही रे बापा मी काही येत नाही ते काही डबल मला सवय लावू नको तू मी काही पेत नाही ते हा आणि मला आता पोचतही नाही या वयामध्ये ती हा ती जराशी जरी पिली मी आता मला जास्त होते दुखतात तर दुखू दे बा हातपाय 1-2 दिवसात सवय होऊन जाते हातपायाला गेलो असतो एक घेतला असता अर्धा मारला असता पण जाऊ दे आता तू नाही म्हणतोच जाऊ दे माझी काही इच्छा नाही मी काही एकटा जात नाही पेत नाही हा होईनच सवय म्हणा आता हातपाय दुखून राहिले तर 2-4 दिवसात होते जाऊ दे आता काय करतो बा डबल सवय लावून आपल्याला पैसा नसते अदला नसते मग कसं एकदा तोंडात रगत लागलं की प्याच वाटते ते हा पैसे कुठून आणशील निराधार जगून राहिलो आता 3 दिवस काम आहे डवऱ्याचं म्हणून बरं आहे ना पुढे कोण सांगते रे बा आपल्याला हा कोण सांगते कामाला सांग ना तू हो ना तेही बरोबर आहे आज 3 दिवस काम आहे म्हणून पेशीन मग पुढे काय सवय लागली की हा तोंडाला एकदा जिबील चटका लागला की प्याच वाटते भाऊ आता मला माहित नाही तुला कसं आहे तर छाता घराला लाथा मारा लागतात पण अर्धा माराच लागते पण आता कसं तुझ्यासोबत राहून राहिलो तर मला कसं प्या नाही वाटत व्यसनं बेकार आहेत ना रे आपण जर व्यसनं नसती केली की नाही तर आज तुला सांगतो दाबून प्रॉपर्ट्या कमवल्या असत्या आपण 10 एकर जमिनी घेतल्या असत्या पण या दारूमध्ये याच्यामध्येच गेलो सारा ती तंब्यात बा मी आता लय स्लोफर कामं केली जवानी येत काय सांगा मला तर पस्ता येऊन राहिला दारू पेन कपडे घाल चांगले बापा तमाशा पाहायला जाय मी किती पैसा उडवला खरंच ना मी आज 50 एकराचा मालक असतो पण आता काय करतो भाऊ आता त्यावेळेस जाऊ दे आता ते मागचे दिवस आठवली की माणसाचं मन दुखते ते दिवस आठवले की नाही खरंच दुःख होते माणसाला की साहेब आपण पैसा जर उपयोग घेतला असता खपाखप वावर घेतली असते काही नाही स्वस्ती जमीन होती ना 4-5 रुपये एकराची जमीन होती लेगा आपली कमाई लेगा 1000 रुपये होती महिन्याली पहिली तू यापेक्षा तर माही कमाई होती मी मुंबईत नव्हतो काय गिरणी कामगार खपाखप तर नोट आणत जाऊ तिकून पण खायचं काही सारं इकडे आले की तमाशान दारून गांजान बापा बाटलीन बाईन याच्यातच गेलं माझ्या सारं इकडे आलो काय सुसूच नाही देत ना बा पोरे गावातले चले गडा आला गडा राहू चलो पार्टी करेंगे हे करेंगे लंबा लागलो पार्टी काय आता सारं समजते पण आता उमजत नाही पैसा नाही आता
जो 2 पैसे कमवते आणि खर्चिक माणूस आहे त्याच्या मागं सारं गाव आहे. आणि जो रुपया खर्चत नाही त्याला म्हणतात तो कंजेल आहे. तो काही कामाचा नाही, इटेल आहे तो, रुपयाचा खर्चत नाही, आला तर दिसतही नाही, अशी लोक आहेत. म्हणजे हो ना, या ऐदिलण पुरेली तिकून आलो आपण आणि सांगा खाऊ पिऊ घातला, दारवा मारमा पाजले, बंदे आपल्या मागच पोहतात. गाण नाही सोडत आपली, पैसा असला की. आणि तेच तो नामदेवचा बुडा, त्याला कोणी हुंगे ना, तो मी कामाला सोबतच होतो ना, त्याला कोणी हुंगे, कोणी जाई ना त्याला भेटेल. मुंबईनं आला काय जर रुपया खर्च ना, मी खर्च करू दाबून, मग काय मा मागच असत बंदे पोरे, खर्चा करणं मागं बंद गाव. पैसा पैसा बोलते ना भाऊ. जो खर्च करते त्याच्या मागं सारं गाव, जो खर्च नाही करत त्याला कोणी हुंगतही नाही गावात. अरे फुकटे मित्र पोसू पोसूच तर लंबा चालवले का मी. आणि त्या नामदेवच्या बुड्यानं मस्त 20 एकर जमीन घेतली, सारं गोष्टी पद्धतशीर, नामदेवला टेन्शन नाही आता. हो बुडे बा, काय म्हणतो देवलाल बाबू? अरे बाबा, शिवल्या लिहूता पाहिलं ना बापा डायरेक्ट, त्याच्या बायको नेला बाजाले ॲटोत बसून. सरपण आणलं वाटते गड्या हिवतात त्याले. काय माहित बा काय झालं तर, असा खुडखुडखुडखुडच करेन हो बापा, मेलोन बापा नेन हे हो झालं रे ते झालं रे, असाच करे, वळलायच नाही काय. बरोबर आणला का मग त्याला दवाखान्यात घरी वापस? हा, जातो आम्ही पाहायला झाले. नाही नाही आता येतेच म्हणा, येते आता येईनच घरी तो. बरोबर, चाल गड्या रघु, चाल बरं जाऊ बरं त्याला पाहायला, हराम खोरायला. काय झालं काय नाही पोपर. हो जा जा, चा रे बा चा. बाबा थंडी वाजते मला बाबा. साहेब साहेब मनवऱ्याला बापा आला, थंडी वाचून राहिली ना, अचानकच ना बापा, अचानकच येऊ आला. आले आले तुम्ही दवाखान्यात येला आणि टेन्शन घेऊन मग. थंडी एका मिनिटात गमवतो ना, टेन्शन कशाला घेऊन राहिले तुम्ही. डॉक्टर साहेब बाबा मनवऱ्याला बापा आला, थंडी वाजून राहिली, निरा खुळखुळ करून राहिला बापा माणूस. सरा घरातल्या वाकाया मी नाही माणसाला गुंडाळल्या बापा, तरी घेऊन नाही जाऊन राहिले या माणसाचं. असं कोणतं हिव आहे बाबा तुम्ही? बाई पावसाळ्यामध्ये हिवताप काही नवीन गोष्ट नाही आहे. यांना एखादं मच्छर वगैरे चावलं असेल तर आपण यांची मलेरिया वगैरेची टेस्ट करून घेऊ, कारण की मलेरिया होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात पावसाळ्यामध्ये. नाही ना बापा डॉक्टर साहेब, मच्छर डसूच शकत नाही ना. आमच्या घरात एक मच्छरही घुसत नाही, अशी व्यवस्था करेल आहे आम्ही ना. नाही ते पाहा तुम्ही काय आहे तर. हो ताई, मच्छर तुमच्या घरात नाही पण बाहेर तर असतात. बाहेर नाल्यात सांडपाणी आहे, पावसाचं पाणी ज्यावेळेस पडते त्यावेळेस कसं गटारं साचतात, डबके होतात, त्याच्यामध्ये जंतू किटाणू तयार होतात, किटाणूपासून मच्छर तयार होतात. आणि ते मच्छर माणसाला डसलं की मग कसं हिवताप होते. डॉक्टर साहेब ऐका ना तुम्ही, मच्छर घुसू शकत नाही आमच्या घरात. एक मच्छर नाही, अशी व्यवस्था करेल आहे. पण काय फायदा नाही. गाडवा पडे वाचली की तर गाडवा म्हणते रातचा गोंधळ बरा होता. जास्त म्हणजे असं हे दिसते ओव्हर कॉन्फिडन्स काम आहे, सांगायला पुरत नाही काही नाही. टोचायला खचकन की इंजेक्शन जाऊ दे, रस्त्याने लावू दे. हिवतापाची एक टेस्ट करून टाकू आपण. यांची एक मलेरियाची टेस्ट करून घेऊ आणि एक इंजेक्शन वगैरे देऊन टाकतो. 2 दिवसाच्या गोळ्या देतो, 2 दिवसानं परत द्या. काय फरक पडते काय नाही मग मला सांगा. बरं साहेब, पण मी म्हणतो एक नाही 2 द्या मला. जास्त थंडी वाजून राहिली, माझ्यानं राहिली नाही, समजून राहिलं काय सांगू. घरातल्या बंद्या वाकाय अंगार घेतल्या मी, म्हणजे जरा सगळं मला आता काय सांगा तुम्हाला. डॉक्टर साहेब हे 2 म्हणून राहिले की इंजेक्शन बाबा तुम्ही 3 द्या. पण कसं हे थंडी गेली पाहिजे बा, माणसाला लस थंडी वाजून राहिली ना, खुळखुळ करून राहिला माणूस, माझा जीव इकडे लागून नाही राहिला. हो, तुम्ही जर आजूबाजूला स्वच्छता ठेवली असती तर मच्छर तू आले नसते, मच्छर डसलं नसतं, मलेरिया झाला नसता, हिवताप वाजला नसता, थंडी वाजली नसती. पण तुम्ही स्वच्छता नसेल, टायरांमध्ये पाणी साचलेलं असेल, नाल्या स्वच्छ नसतील, घरासमोर गटार असेल मोठं, त्याच्यामध्ये पाणी साचलेलं असेल, त्याच्यामध्ये मच्छरच मच्छर. पण आता इंजेक्शन घ्यायची पाळी आली नसती तुमच्या. आता लय म्हणून राहिले तुम्ही 2 सांगून 3 द्या, 3 सांगून 4 द्या. डॉक्टर साहेब तुम्ही तुमचं काम करा ना बापा. 2 नाही 3 इंजेक्शन टोचा या माणसाला, पण थंडी गेली पाहिजे. आणि तुम्हाला सांगून राहिली ना या माणसाला मच्छर डसू शकत नाही, मच्छर येतच नाही ना आमच्या घरात. आम्ही ना जाळ्या लावेला आहे, मोर्टीन आहे, लगे मच्छरदाणी आहे घरात. एवढं सगळं असून मच्छर कसं येईन घरात, तुम्ही विचार करा ना. हो, तुम्हाला पत्र पाठवून डशाला येत असते ना मच्छर. अरे ते मच्छर आहे, कुठे बाहेर गेले, कुठे वावरात गेले, कुठे गेले, कुठे डसू शकते ना. त्याचा काही काळ वेळ काही बांधेला आहे काय, की त्याचं काही या टायमावर डसती असं काही आहे का? काही बोलणं आपलं. मी इंजेक्शन देऊन टाकतो,
तुमच्या डोकं लायला पुरत नाही. तू बंद बंद करू नको. डॉक्टर साहेब इंजेक्शन मारतील नाहीत बरं, देतील मला कोणतंच मारून. रातभर मला खुळखुळ करायला लागेल. हो द्या साहेब, मला हो बापा द्या साहेब इंजेक्शन द्या. हो चला तिकडला कॅबिनने झाला. द्यायला पुरत नाही पाहिजे. कसं म्हणतो अजून म्हणजे हेच दिलं आणि तेच दिलं. ते अंदर न्या लागेल आणि टसं काप 2-3 टोचून द्या लागतील. येईल ठेवा लागेल बाई. चला तिकडे चला. डॉक्टर साहेब चला चला. नाही त्यांना नेतो मी, तुम्ही नको येऊ. तुम्ही थांबा, मी नेते. चला तुम्ही. हो साहेब. तुम्हाला कधीपासून थंडी वाजून राहिली? हे रातपासून वाजून राहिली साहेब थंडी. हे काहीच नाही, मलेरियाचे थोडंफार लक्षण आहे तुमच्यामध्ये. एखादं मच्छर चावलं असं मला वाटून राहिलं. काही असो साहेब, पण मला इंजेक्शन द्या. मला बेजा थंडी वाजून राहिली. हो देतो. हो गळा शिवला रे. अरे हायच काय घरी? कोण आलं माय बाई डोकं दाब्याले? दवाखान्यातून आलंही नाही तर हजर झालं. कोण आहे तर? हाय का घरी? ओ शिवला, ओ गळ्या. हे बुढे आले का आता डोकं दाब्याले? काय बापा, काय म्हणता? काही नाही बापा. बाई आम्हाला माहित पडलो की शिवलाल बिमार आहे बापा. दवाखान्यात नेलं तर म्हणतात त्याला याच टाकून. तर पाहायला आलो आम्ही. तब्येत कशी काय नाही बुवा. हा ना बापा, लय बिमार आहे ना माणूस. हा माणूस लय अगवणे आहे ना बापा. ऐकतच नाही ना आपल्या म्हटलं. स्वतःच करते बापा. आपण म्हणा इकडे जाऊ नका तिकडे, ते जाऊ द्या बापा. बाई अगून आता आहेस तू. शिवलाल म्हटलं की त्याला तो हातात जोडा लागतात. 12 बिपारचा मुंजी आहे ना बापा तुझ्या नवरा. आणि डॉक्टर काय म्हणे? गेलते दवाखान्यात तुम्ही? बापा डॉक्टरच काय म्हणे? डॉक्टर जवळ गेल्यावर काय बापा, डॉक्टर धड चिठ्ठी देते. हे 4-5 टेस्ट करून आणा म्हणते बापा. काढलं ना बॉटल भर रक्त टेस्ट साठी. मग त्या रिपोर्ट आले असतील ना मग त्याच्यात काही सांगितलं असेल ना डॉक्टरनं. बाबा बुढे बा, आजच्या आज रिपोर्ट येतात का बापा? 2 दिवसानं अजून बोलावलं आम्हाला रिपोर्ट साठी. तर सांगेन म्हणे डॉक्टर काय आहे काय नाही. 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या बापा लिहून. आताचे डॉक्टर लोक असे आहेत बापा, फक्त लुट्याचं काम करतात. त्याला फक्त पैसे पाहिजेत ना. 2,500 रुपये गेले आमचे आज. ते डॉक्टर होते का बापा असे? पहिले डॉक्टर लोक लय चांगले असत बापा. गेलं की सांगत काय आहे काय नाही. हे तर बापा धड चिठ्ठीच देतात लिहून. हे टेस्ट करा ते टेस्ट करा. टेस्ट मध्येच लंब करतात ते. अरे भाई आता पैसे गेले, जीवाच्या वरचे गेले का पैसे? आता डॉक्टरचं काम करते बापा, आपण आपलं काम करा. अरे बापा, त्या डॉक्टर लोक धंदा झाला रे बापा लुट्याचा. जिकडे तिकडे कमिशन बांधले म्हणतात. त्याही त्यासाठी खपाखप टेस्ट देतात लिहू. ते रक्ताची टेस्ट साधी ताप जरी आली तरी देतात लिहू. 5-6 टेस्ट करून आणा. मेडिकलवर गेलं तर बुचका भर गोळ्या क्विंटलवर. 25-30 गोळ्या देतात लिहून. तर ती कमिशन आहे 20%, 30% डॉक्टर लोकांचं. वा, पहिले डॉक्टर लोक तापी सांगितली की तापीचेच गोळी देत. दुसरी कोणती गोळी चिटकतच ना. एका गोळीत कार्यक्रम, एक इंजेक्शन मारत. 10 रुपये 2 रुपये घेत. पण आता काच बापा, आता तर 300 रुपये फी. त्याच्यात इंजेक्शन मारत नाही. त्याच्यात दाबून टेस्ट करा. बाबा बुढे बा, बदललं सगळं आता बापा. पहिल्यासारखं काही नाही राहिलं आता. जमानाच बदलला सगळा. बरोबर जाऊ द्या बापा. ते भारोड भरू काय बोलायला पुरत नाही. ते दुसरं बोललं की काय. तर शिवलालची तब्येत कशी काय आहे? कशी काय आहे? आता तशी तब्येत चांगली आहे म्हणा. आता कसं डॉक्टरनं गोळ्या दिलत्या, त्यातली 1 टक झाली देण्यात. आता जरासा फरक पडला म्हणा. बाई तुला सांगतो, हे तर बिमार तर पडला असेल, पण तू थोडासा धापेल बी आहे. मागे त्याच्या वावरा तो मोठा बळ्या काय सांगे आम्हाला. सरप असा पकडतो, सरप तसा पकडतो. मग दिसला सरप. लागला ना भाऊच्या मागं सरप. हा पुढे सरप माग. त्यानंही बिमार पडला अशी ना धापीनं. धापच खाल्ली शिवलालनं. धापच खाल्ली. हाव काय? ते मला सांगतच ना. पळतच आलती ते घरी. म्हणत मला सरप दिसला नसन तसं. मी ढूस मानलं ते. म्हटलं बाबा तुमच्या बानेच असतात. असं आहे का? मग ते सरप मागे लागल तर म्हणून ते पळालते आहे की नाही. हो तसंच वाटते. धापच खाल्ली मग ते सरपाची. बापा बाई, चाल बरं दाखव बरं कुठे येत होतं. चाल. हो चला बापा चला. पा अरे बापा, या गुन्ह्या शिवल्याला पायाले. चला तर अंदर गेले की चांगली मजा घेऊ त्याची. हो चाल, मजा घ्यायला तर येईल झोप. का पाहायला यायला काय. तुमच्या पोराले. अरे आता कोण आलं बाबा? कोण आलं? अरे बापा रे, ही तो काही नाराजी डोंगरी आहे बापा. आता मजाच घेतात बाई. आले माई मजा घ्यायले. काय शिवलाल, आम्हाला माहित पडलं बा तुला थंडी वाजून राहिली म्हणतात. अशी कशी थंडी वाजून राहिली तुला? आता मला काय सांगून येते का थंडी? मामाला माहित आहे. मामाला माहित आहे.
याला माहिती आहे का तुला थंडी कोण वाजून राहिली तर सरप हं? बोटानं पकडतो बेचीत पकडतो हातानं पकडतो नाकानं पकडतो हं? ते होबाजी करता करता याच्या मागाने लागला का तो सरप मागं लागला याले वाजली मग त्याची बसली जास्ती त्याची वाजून राहिली थंडी याली. बाबू तो सरप त्या मागे लागला म्हणून तू बिमार पडला. तू खाल्ली त्याची धाप म्हणून तू बिमार पडला शिवलाल. जा बापा मागचे काले मरेल मूर्ती उकरून काढून राहिले फालतू माझा खमरच्या खट्ट्यानं काढू ना. जा ना बापा आठवून लवकर चालले जा डोकसं खाऊ नका. पहिलेच तुम्ही थंडीनं मी आठवेल चादरा घेऊ घे अंगार घेऊ थंडागार होईल हवी. जा बापा तुम्ही आठवून जा बरं. अरे बा आम्ही काले मरेल मूर्ती उकडून काढा फालतू. पण जे आहे ते सांगून राहिलो आम्ही. शिवलाल खाऊन घेतो बरं. एक बिस्किटचा पुडा आणला त्या बायकोला दिला. बाप्पा जसं की खरी खोरम बदाम काजूच आणले तो सडवली बिस्किटचा पुडा आणला ती सांगून राहिला आठी साईव. त्या बायकोला बिस्किटचा पुडा दिला बरं खाऊन घ्यायचं. मला वाटलं काही मोठं काही आणलं बापा फळा ॲपल गिप्पल पण काय तर काही बिस्किटचा पुडा 5 रुपयाचा खाय तो सडेल. ना बुडू चहा झाला की खाईन ना चहा डुबू खाईन मी. खातो मी बिस्किटचा पुडा खातो. जा तुम्ही बाबा मला लय थंडी वाजून राहिली. जा लवकर. चालतो रे बाबा चाललो आम्ही. चाल एवढा थांब ना ते डॉक्टरचं विचारते मला काय म्हणे डॉक्टर. दवाखान्यात गेलता ना तू. त्या डॉक्टर काय म्हणणार आहे. डॉक्टर काय डॉक्टरचं रगत पेनं का सोडते काय. 300 रुपये फी घेतली बापा त्यानं. गोळ्या दिल्या 2 इंजेक्शन मारली आणि टेस्ट करून इथल्या 5-6 टेस्ट केल्या बा त्यानं. काय मलेरिया की फोलेरिया तेही केली म्हणतात. त्यानं मच्छर चावलं म्हणे म्हणून थंडी आली शिन असं म्हणे माझं डॉक्टर. अरे हो मच्छर डसलं की होते बा हिव ताप येते माणसाला. का आजूबाजूचे डबरं मापरं पाय नाही साफ स्वच्छता ठेवणं जराशी. गाजरगवत किती झालं त्या घराच्या बाजूला त्याच्यावर मच्छर बसतात बा. डॉक्टरजी बरोबर आहे. शिवलाल स्वच्छता ठेवली पाहिजे. पावसाळ्या दिवसात वरून पाणी पडलं खाली मच्छर तयार होतात माणसाला असली की होता भीती. आता सांग बरं केवळ कोण्या भागात पडलं ते 300 ऑटोची 1000-2000 त्या डॉक्टरने घेतले 3 म्हणजे 3,000 उठला की नाही तू. तेच जर समजा त्या घराच्या आजूबाजूला पाणी साचेलं नसतं गाजर गवत नसतं तर आज बिमार पडला नसता. का 2,500 दवाखान्यात दान करा नसते लागले तुले. अरे हात जोडतो बाबा तुम्हाला चालले जा तुम्ही डोकसं खाऊ नका. पहिलेच तर त्या डॉक्टरनं डोकसं खाल्लं 2,500 घेतले. तुम्ही आता मस्त दाबू नका ना. मला थंडी वाजून राहिली बाबाले वाईदा काय तर 2 सांगून 3 चादर अजून घ्या लागतात बोले. अगं जा बरं तू डोकसं खाऊ नका बरं. हो चाललो आम्ही चाललो. अरे चांगला बिमार पडला लेखाचा. ते सरपाचंही कारण झालं तिकडे मच्छरीचं डसलो अशी त्याले. 1-2 झाले चांगलाच बिमार पडला. आता चांगली बपली सुटली. आता जा बरं तिकडे. होय याले असंच पाहिजे महिनाभर आता असंच बाजीवर पडायला पाहिजे. मित्र भागा उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.